नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण CHO भरती प्रक्रियेबद्दल एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हजारो उमेदवार ज्या भरतीची वाट पाहत आहेत, तिला उशीर का होतोय, कोर्टात नेमकं काय चाललंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे काय होणार. चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी हे कोर्ट प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊ. मग सगळ्यांची उत्सुकता लागलेल्या 17 फेब्रुवारीच्या सुनावणीचं काय झालं ते बघू. त्यानंतर पुढे काय होऊ शकतं, काय शक्यता आहे याचा अंदाज घेऊ आणि शेवटी अशा परिस्थितीत उमेदवारांनी काय करावं यावरही बोलू. चला सुरुवात करूया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. कोर्ट प्रकरण म्हणजे नेमकं काय झालंय, ही भरती थांबली का आहे. चला यामागचं मूळ कारण जाणून घेऊ. तर मुद्दा असा आहे की ही जी भरती प्रक्रिया आहे ना ती सध्या थांबलेली आहे. आता का थांबली आहे? तर BHMS डॉक्टरांनी त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे नागपूर खंडपीठात की आम्हाला पण या प्रक्रियेत घ्या. आणि याच कारणामुळे सध्या या भरतीवर एक प्रकारची स्थगिती आलेली आहे. आता येऊया त्या बातमीकडे ज्याची खरं तर सगळेच जण वाट पाहत होते. 17 फेब्रुवारीला जी सुनावणी होणार होती त्याचं नेमकं काय झालं, चला पाहूया. तर मित्रांनो, सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की 17 फेब्रुवारीची सुनावणी झालीच नाही. हो, ती पुढे ढकलण्यात आली आहे. म्हणजे उमेदवारांची जी प्रतीक्षा आहे ती अजूनच वाढली आहे. बरं, आता असं का झालं, चला हे पण समजून घेऊ. बघा, नागपूर खंडपीठात सुनावणी ठरलेली होती. पण झालं काय की कोर्टासमोर दुसऱ्या काही तातडीच्या म्हणजे इमर्जन्सी केसेस आल्या आणि त्यांना प्राधान्य देणं गरजेचं होतं. त्यामुळे काय झालं, आपली जी CHOची केस होती ती बोर्डावर चर्चेसाठी येऊच शकली नाही. म्हणून मग आता वकिलांनी नवीन तारखेची मागणी केलेली आहे. मग आता पुढे काय होणार, हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, बरोबर? चला आपल्या तिसऱ्या भागात बघूया की नक्की काय अपेक्षा ठेवायची. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का, एक नवीन तारीख तर लवकरच मिळेल, पण त्याहीपेक्षा एक मोठी घडामोड आहे. केंद्र सरकारनं एक खूप महत्त्वाचा रिपोर्ट तयार केलाय. या रिपोर्टमध्ये काय आहे तर BHMS डॉक्टरांना घेतलं तर काय फायदे होतील, काय तोटे होतील याचा सगळा अभ्यास आहे. आणि हाच रिपोर्ट आता पुढच्या सुनावणीत कोर्टासमोर ठेवला जाणार आहे. आणि हा रिपोर्ट या सगळ्या प्रकरणाला एक नवी दिशा देऊ शकतो. मग ह्या सगळ्याचा शेवट काय होणार, निकाल काय लागू शकतो, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्या चौथ्या भागात आपण ह्याच शक्यतेवर बोलूया. आणि आकाश सरांना याबद्दल काय वाटतं, त्यांचा अंदाज काय आहे ते पण पाहू. सध्या तर सगळ्या उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय, तो म्हणजे BHMS डॉक्टरांना CHO भरतीमध्ये संधी मिळणार का? यावर आकाश सरांचं एक वैयक्तिक मत आहे. त्यांना कुठेतरी वाटतंय की हो, असं होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते कोर्ट या केसला इतका वेळ देतंय यावरूनच काहीतरी सकारात्मक घडेल असं वाटतं. पण लक्षात ठेवा, हे त्यांचं पूर्णपणे वैयक्तिक मत आहे. अंतिम निर्णय हा फक्त आणि फक्त न्यायालयाचाच असणार आहे. आणि ही गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे की जरी वेगवेगळे अंदाज बांधले जात असले तरी खरा निकाल हा कोर्टाच्या आदेशावर आणि तो जो सरकारी रिपोर्ट येणार आहे त्यावरच अवलंबून आहे. तोपर्यंत काहीही निश्चितपणे सांगता येणार नाही. बरं, मग ही जी सगळी अनिश्चितता आहे, अशा परिस्थितीत उमेदवारांनी काय करावं, हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तर आपल्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागात आपण काही कामाचा सल्ला बघूया. सगळ्या उमेदवारांसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला, तुमचा अभ्यास अजिबात थांबू देऊ नका. परीक्षा 100% होणार आहे. फक्त तिला उशीर होतोय, ती रद्द अजिबात होणार नाही. त्यामुळे आपलं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त तयारीवर ठेवा. आणि हो, हा सल्ला फक्त नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, तर जे BHMS डॉक्टर्स सुद्धा ही भरती प्रक्रिया फॉलो करत आहेत त्या सगळ्यांसाठी आहे. अभ्यास सुरू ठेवणं हे सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त एकाच परीक्षेवर अवलंबून राहू नका. संधी वाढवण्यासाठी येणाऱ्या इतर परीक्षांची पण तयारी सुरू ठेवा. जसे की DMR आहे, DHS आहे, रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षा आहेत, NOCT, ESIC या सगळ्याची तयारी करत राहा. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती आपल्यापर्यंत आणण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर आपल्याला आमचं काम उपयुक्त आणि मूल्यवान वाटत असेल तर आपण आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. स्क्रीनवर दिसत असलेल्या UPI QR कोडद्वारे आपण मनापासून छोटीशी मदत करू शकता किंवा चॅनलची मेंबरशिप घेऊन सुद्धा आम्हाला सपोर्ट करू शकता. तर शेवटी प्रश्न तोच उरतो,
केंद्र सरकारचा तो रिपोर्ट या भरतीला नक्की कोणती दिशा देणार आहे याचं उत्तर जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत आपल्या हातात एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपला अभ्यास. तो जोरात सुरू ठेवा. जर आपल्याला DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.